भारतीताईला काय मिळालं ते बघूया. मारू बिरू नको त्याला. भात खाल्ला मग नाही नाही. तर आता हे पूर्ण आपलं शेत नांगरणार आहोत आपण. त्यासाठी ही बैलजोडी आलेली आहे. माझे शेजारी आहेत शेतकरी विनायक दंत. चांगला पोरगा आहे तो, नेहमी मला मदत करतो. तर यावर्षी सुद्धा तो आपले बैलजोडी घेऊन आलाय आणि त्याच्याने ते आपली नांगरणी करायला मदत करतील. इथे आपल्याला विनायक दिसतो आहे. हा नांगर घेऊन आपल्यासाठी आलाय. हा भावशेत गाव जे आहे समोरच आहे इथे. हे बेसिकली यांचे फार्म्स आहेत, ज्यातला एक फार्म प्लॉट मी विकत घेतला आणि इथे घर वगैरे बांधून मी राहतो. काही 10-15 लोक आहेत ज्यांनी फार्म प्लॉट्स घेऊन इथे घरं बांधलेली आहेत. आणि हे ओरिजिनल भावशेतचे रहिवासी. आम्ही आता भावशेतमध्ये येऊन भावशेतकर झालो. हे इथले मूळ रहिवासी. तर हा विनायक माझा शेजारी असल्या कारणाने याच्याकडनंच मी मदत मागितली आणि हा नांगर घेऊन आपल्यासाठी आलेला आहे. लाल्या आणि बंड्याला घेऊन. लाल्या आणि बंड्या तयारीत उभेच आहेत. विनायक भारी लाजतोय पण आपण तरी त्याला रेकॉर्ड करतोय. आपला नांगरणीचा मेन हिरो तोच असल्या कारणाने. लास्ट इयर आम्ही जी भातशेती केली होती त्यावेळेला आम्ही नांगरणी न करता डायरेक्ट त्याची रोपणी केली होती. पण यंदा आम्ही विनायकची मदत घेतली आणि विनायकला सांगितलं जरा आम्हाला हेल्प कर. त्यामुळे तो आपली ही जोडी घेऊन आलेला आहे. पुढची प्रोसेस पण तुम्हाला दाखवतो. मला पण शिकवा विनायक. एक राऊंड माझं आहेच. नाही नाही त्याला काही रक्त येत आहे का? माझ्याकडे तर तुला लागलंय त्याला. शेवटचा आहे जो तरी मारलं होतं. आपण विनायकशी बोलू. आता हे काम चालू असेपर्यंत आपण विनायकशी बोलू. आता विनायक तुझ्या फॅमिलीचं पूर्ण शेत किती एकर? 22-23 एकर. आणि आता भातशेतीच्या याच्यामध्ये पूर्ण भातशेती नाही, करत पूर्ण भातशेती. सागाचे झाड आहेत, पायनाचे झाड आहेत. मग आता किती एकर मध्ये भातशेती होत असेल? मिनिमम 1.5 एकर मध्ये. 1.5 एकर. मग ही घरच्यासाठी होते की तुम्ही विकता? घरच्यासाठी प्लस. अच्छा. हे सांगण्याचं आणि दाखवण्याचा उद्देश हा की हा मूळ शेतकरी
म्हणजे ही लोक शेती करणार आहे. आम्ही फक्त आता एक असं एक म्हणतात ना शौक म्हणून करतोय. हे जी काय तुम्ही बघताय हौस आहे आपली, आणि ही ह्याच्यातनं जो भात निघतो तो घरच्यासाठी देतो. आपण सेल नाही करत, पण हे सेल करतात. म्हणून मी मगाशी जे बोललो की शेतकऱ्याला जो त्रास होतो कुठलंही पीक काढताना, त्यामुळे विकत घेताना मोलभाव करू नका. जे पैसे मागतायत देऊन टाका त्याला, कारण मेहनत असते त्याच्यापाठी. पॉईंट मोडला आमचं पॉईंट. चल लाल्या, चल भांडा, ते बाण चल. त्या बाणाला तर हे प्लॉविंग करण्याचा मी प्रयत्न करतोय पहिल्यांदा आयुष्यात. थँक्यू विनायक, तुझ्यामुळे मला हे संधी मिळाली. चल बाबा चल. आणि काठी फक्त दाखवायला आहे, मी कोणाला मारत नाहीये. नो ॲनिमल क्रुएलिटी. त्यामुळे चला चला चला. मी बोलतोय म्हणून तुम्ही पण थांबलात का? अरे मी व्हिडिओ बनवतोय, तुम्ही चला बिंदास. हा वळा. हुशार आहे, त्यांना काही सांगायला लागत नाही, व्यवस्थित करताय. चला चला चला. आता का थांबले? चला ना, चल चल चालेल, चल. चल बाबा. आता इमॅजिन करा मी याच्यात पडलो तर काय होईल. हा व्हिडिओ एकदम 1 मिलियन व्ह्यूज येतील नक्की. प्युअर शेतकरी. दगड दगड आलाय का? हा चल पुढे चल. मोती तू काय बघतोय? चल, आपलं काम नाही, बाजूला. ठीक आहे. Look at those palm trees. Damn. Can you share your experience, please? हा 2 फेऱ्या मारल्या, आणि अशी व्यक्ती 2 एकर 4 एकर 6 एकर दिवसभर करत असतात नांगरणी. बैल आणि बैलाला चालवणारा सुद्धा. किती स्टॅमिना असेल त्यांचा, किती मेहनत लागते या सगळ्या गोष्टींना. तर आपण शहरात राहणारी जी लोक आहोत त्यांना ह्या मेहनतीचा अंदाज नाही. जेव्हा आपण आता इथे राहतोय आणि थोडं थोडं यांच्यावर जेव्हा काम करतो, तेव्हा आपल्याला कळतं की याच्यात पण किती स्किल आहे, याच्यात पण किती एफर्ट्स आहेत, याच्यात पण किती मेहनत आहे ते. पहिलं कसं आहे, दुसरं झालं.
नांगरणी करणं महत्त्वाचं अशासाठी असतं कारण पूर्ण जमीन तुम्ही बघाल तर वर खाली झालेली आहे आणि आता त्याचे पाय तुम्ही बघाल बैलांचे आणि विनायकचे, त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की पूर्ण ते खाली जाते ती जमीन. आणि आपल्याला भातशेती करताना हे गरजेचं असतं की जमीन एकदम भुसभुशीत आणि मऊ होईल, तर त्या दृष्टीने नांगरणी करतात. आता ऑब्व्हियसली भरपूर नवीन मेथड्स आलेले आहेत, पण आपण पारंपरिक पद्धतीची एक नांगरणी दाखवण्याचा माझा प्रयत्न माझ्या सबस्क्रायबर्सना, माझ्या व्ह्युअर्सना. त्यामुळे पटापट खाली कमेंट टाका, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या सगळ्या मित्रांना, फॅमिलीला, फ्रेंड्सना सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. तुम्ही जास्तीत जास्त जेवढे माझे व्हिडिओज बघाल तेवढं मला प्रोत्साहन मिळणार अजून व्हिडिओज बनवायचे.